आपण आपला टॉपिक सुरू आहे कुठला? स्ट्रेट लाईन. आणि या स्ट्रेट लाईन टॉपिकमध्ये आत्तापर्यंत सगळे बारकाईनं सगळे पॉईंट्स सुरुवातीचे आपण कवर केले आहेत. त्यामध्ये पहिला पॉईंट आपण लोकसची डेफिनेशन बघितली, त्याची एक्झाम्पल्स बघितली होती. पहिलं एक्झाम्पल होतं सर्कल, त्याच्यानंतर परपेंडिक्युलर, बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट, नंतर अँगल बायसेक्टर आणि हाऊ टू सॉल्व एक्झाम्पल्स. बरोबर आहे, विथ द हेल्प ऑफ डिफरंट जॉमेट्रिक कंडिशन्स. ओके, मागच्या लेक्चरला आपण असंच बघितलेलं होतं, वेगळे एक्झाम्पल घेऊन. ओके, आता एक्झाम्पल पुन्हा जरा प्रॅक्टिस एक्झाम्पल घेणार आहोत. जॉमेट्रिक कंडिशन वेगवेगळे असणार आहे. घ्या एक्झाम्पल आपण लिहूया. फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस. फाइंड द इक्वेशन of locus of the point P such that PA square minus PB square equal to 0, where A having the coordinates 0, 4 and B having the coordinate 4, 0. आता हे आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ द पॉईंट P such that PA square minus PB square equal to 0. आता जरा व्यवस्थित A दिला आहे कोऑर्डिनेट आणि B सुद्धा कोऑर्डिनेट दिलेला आहे. आता प्रत्यक्ष ग्राफची गरज नाही, बघा ग्राफची अजिबात आवश्यकता नाही आहे, कारण ए पॉईंट कुठं असतो प्रत्यक्ष ग्राफ पेपरवरती माहीत आहे. सांगा बरं, ए पॉईंटचे कोऑर्डिनेट 0, 4 आहे, म्हणजे हा वाय ॲक्सिसवरती पॉईंट असेल. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवर आहे ना नंबर, वाय ॲक्सिस 4च्या जागेवर असेल. आणि बीचे कोऑर्डिनेट्स 4, 0 म्हणजे कुठं असेल? हां, म्हणजे जर तुम्ही ग्राफ असा काढायचाच प्रयत्न केला, प्रश्नाचा अर्थ समजावून घ्या, नंतर इक्वेशन शोधूया. 1, 2, 3, 4 इथं या एचे कोऑर्डिनेट निगेटिव्ह कोणीही नाही, दोन्हीपैकी कुणीच निगेटिव्ह नाही, इथं सुद्धा कुणीच नाही. त्यामुळे विनाकारण इकडं निगेटिव्ह साईडला असे वाढवत बसू नका. इकडं 1, 2, 3, 4 असे हे वाय ॲक्सिस होते. पहिला पॉईंट कुठला आहे बघा, 0, 4 हा पॉईंट या ठिकाणी असणार आहे, याला नाव देऊया आपण 0, 4. ए कोऑर्डिनेट झाला. बी कोऑर्डिनेट या बी या ठिकाणी आहे 4, 0. अशा रीतीनं सेगमेंट ए बी तयार झालेला आहे. बरोबर का? ठीक आहे, ए कोऑर्डिनेट बी कोऑर्डिनेट झाला. पण रूल काय बघा बरं, जॉमेट्रिक कंडिशन PA स्क्वेअर. आता इथं कुठं पी कुठंच दिसत नाही आहे, दिसतोय का? नाही दिसत. एक साधं उदाहरण सांगतो बघा. समजा ए पॉईंट इथं घेतला, बी पॉईंट इथं घेतला आणि एक पॉईंट पी इथं घेतला. समजा हे अंतर 4 घ्या, हे काहीतरी 3 घ्या. डिस्टन्स आपण मोजतोय बरं का. पीचं ए पासून अंतर समजा 4 आहे, हे अंतर किती आहे? 3. जॉमेट्रिक कंडिशन आत्तापर्यंत ज्या बघत होतो त्याचं वैशिष्ट्य बघा बरं, की तुम्ही असं म्हणू शकता हे इक्वल आहे का? नाही. तर जॉमेट्रिक कंडिशन कशी निर्माण करायची ते सांगतो. 4 आणि 3कडे बघितलं तर तुम्हाला असं वाटलं की आपण ह्याची ॲडिशन करूया. समजा तुम्हाला असं वाटलं हे 4 आणि 3 किती येतं? 7 झाली ना जॉमेट्रिक कंडिशन. म्हणजे PA प्लस PB आहे का, PA प्लस PB इक्वल टू 7. ही सुद्धा जॉमेट्रिक कंडिशन झाली. म्हणजे हे जे एक्झाम्पल दिलं आहे की नाही, फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ द पॉईंट P सच दॅट, ह्या जॉमेट्रिक कंडिशनच्या हे सुद्धा असू शकतं. लक्षात आलं? मग मला सांगा, हे का 4च लिहायचं का? नाही, कोणताही नंबर असणार आहे. इथं सुद्धा कोणताही नंबर असेल, तुम्ही जस्ट ॲडिशन करा. एखाद्याला वाटलं हे 12 घेऊया आणि हे काहीतरी 4 घेऊया, ठीक आहे. 12, 12 आणि 4 किती आहे? 16 झालं. आणि ह्या जॉमेट्रिक कंडिशनचं रूपांतर नंतर आपण अल्जेब्रामध्ये करणार आहे आणि शेवटचा येणारा रिझल्ट जो आहे तो इक्वेशन ऑफ लोकस असेल.
समजलं का? ओके. आता मी काय सांगतोय की इथं किती घेतलं होतं? हे 4 घेतलेलं, हे किती घेतलं होतं? 3. 4 आणि 3 किती झाले? 7. एखाद्याला वाटलं की 4 आणि 3चा डिफरन्स करूया, मग 4तून 3 गेलं, राहिलं किती? रूल कसा तयार होईल? बघा PA मायनस PB इज इक्वल टू 4तून इथं 3 गेलं, किती राहिलं? 1. झाली जॉमेट्रिक कंडिशन. PA मायनस PB इक्वल टू किती? 1. समजलं? डायग्रॅम तेच, पण जॉमेट्रिक कंडिशन बदलत आहेत. तिसरी जॉमेट्रिक कंडिशन, एकाच एक्झाम्पलमध्ये तिसरी कंडिशन देऊन टाकतो. 4चा स्क्वेअर करा, किती येतो सांगा? 16. 3चा स्क्वेअर करा, किती ॲडिशन आली? 25. झाली नाही? अजून एक रूल तयार झाला, अजून एक एक्झाम्पल तयार झालं. PA स्क्वेअर प्लस बोला इक्वल टू किती? 25. लक्षात आलं का? असे सुद्धा जॉमेट्रिक कंडिशन इथं तयार होऊ शकते. ओके. आता एक्झाम्पल हेच. आता काय करा? 4चा स्क्वेअर केला 16, 3चा स्क्वेअर. आता त्याचा डिफरन्स सांगा. आता 16मधून 9 मायनस करा, किती रे? किती येणार? 7. बरोबर आहे का? म्हणजे PA स्क्वेअर मायनस बोला PA स्क्वेअर मायनस, तुम्ही 4चा स्क्वेअर केला म्हणजे PA स्क्वेअर झाला, नंतर इकडे PBचा स्क्वेअर केला, नाही, त्यातला डिफरन्स किती आला? इथं तरी 7. मग तसं PAचा स्क्वेअर मायनस PBचा स्क्वेअर किती आलाय? इथं 0 आलाय. मग इथं जे 7च्या ऐवजी समजा 0 असेल तर काय? हा काय? दोन्ही इक्वल. करेक्ट, अगदी बरोबर आलाय. विचार करा, हे बी 4 आणि हे सुद्धा 4. बरोबर आहे का? PAचा स्क्वेअर करा किती आला? 16. याचा स्क्वेअर करा 16. 16तून 16 किती आलं? 0. म्हणजे PA स्क्वेअर मायनस PB स्क्वेअर. आता बघा जरा ह्याचा विचार करा. सगळ्यांना दिसतं हे 4 आहे, सगळ्यांना दिसतं हे 4 आहे. याचाच अर्थ ह्याच्या अगोदरच्या लेक्चर मी सांगितलंय P इज इक्विडिस्टंट फ्रॉम A ॲज वेल ॲज B. सांगितलं होतं का नाही? आणि त्यामुळे PA इक्वल टू PB असं केलं होतं. PA इक्वल टू काय लिहिलं होतं? PB. स्क्वेअरिंग बोथ द साइड्स केलं, मग काय होणार? बोला PA स्क्वेअर इक्वल टू, अगोदरचे लेक्चर्स जरा बघा या पद्धतीनेच घेतलं होतं. आणि PB स्क्वेअर यावर शिफ्ट करा, काय होईल? PA स्क्वेअर मायनस, तेच दिलं ना हे एक्झाम्पल. आत्तापर्यंतच्या या लेक्चरमध्ये किंवा ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये तुमच्याकडून एवढंच प्रॅक्टिस करून घेतलं आहे, जॉमेट्रिक कंडिशन वेगवेगळ्या कशा निर्माण होतात. आत्ता तरी तुम्हाला एकाच एक्झाम्पलवर आधारित 5 ते 6 जॉमेट्रिक वेगवेगळ्या कंडिशन सांगितल्या. ओके. तर ह्या जॉमेट्रिक आता तुम्हाला काय डेव्हलप करायचं? तुमचं स्किल जॉमेट्रिक कंडिशनचं रूपांतर इक्वेशनमध्ये कसं बनवायचं, ज्याला आपण इक्वेशन म्हणजे काय? कोणता तरी रूल जो आहे तो रूल रिप्रेझेंट करणं. मग रूल रिप्रेझेंट करायच्या 2 पद्धती आहेत. बघा की हा P समान अंतरावर आहे, हा एक नियम, हे जॉमेट्रिकली. आणि अल्जेब्राइकली कसं करायचं? हे उचलून ग्राफ पेपरवरती ठेवा आणि समान अंतरावर असणार बघा ही लाईन. बघा समजा P इथं घेतला तर PA आणि इकडे काय? PB. समान अंतर आहे का? PA आणि PB समान अंतरावर. मग हा जो पाथ येतोय ना, हा याचं इक्वेशन आपल्याला शोधायचं आहे. आलं का लक्षात? तर प्रत्येक एक्झाम्पलला डायग्रॅमची अजिबात गरज नाही. समजला? मग आता प्रत्यक्ष एक्झाम्पल समजा परीक्षेला विचारस कसं सॉल्व करायचं कमी वेळेत, तिकडं जरा लक्ष देऊया. हे एक्झाम्पल लिहिल्यापासून जी मी मगापासून जी माहिती सांगतोय त्याच्या आधारे अनेक एक्झाम्पल सोडवताना हे नॉलेज उपयोगी पडेल. ओके. आता कम टू द मेन पॉईंट नाव. काय दिले बघा बरं. डायग्रॅम तर या प्रश्नात दिसत नाही आहे. दिसते का? नाही दिसत. तर काय करा, इथं A पॉईंट दिसतोय आणि B पॉईंट दिसतोय. तर मी सुरुवातीला इथं A पॉईंट लिहितो, इथं B पॉईंट लिहितो. प्रत्यक्ष ग्राफची गरज नाही. ॲक्च्युली ग्राफ पेपरमध्ये हा पॉईंट कुठं आहे तुम्हाला माहिती आहे? वाय ॲक्सिसवरती. बरोबर का? बाकी असा पॉईंट होता ना, आत्ताच घेतलं नाही का? इथं A होता, इथं B होता. प्रत्यक्ष डायग्राम तुमची अशी होती. पण मला सांगा, हा पेन मी असा या AB वरती ठेवला, ह्या पेनाला
हा पेन आहे, असा केला काय पेन राहणार नाही का सांगा, पेनच असणार की, असं केलं तरी पेन, असं केलं तरी पेन आहे. हा जसा नियम आहे, हा सेगमेंट ए बी आहे ना, हा फक्त उचलून मी असा ठेवलेला आहे. लक्षात आलं का? नाही तर बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात, प्रत्यक्ष डायग्राम अशी दिसेल, ही तर अशी कशी काय काढली, असं कन्फ्यूज होऊ नका. साधं उदाहरण सांगितलं, हा पेन आहे, असा ठेवल्यानंतर हा पेन कसं काय झाला असं म्हणू नका. करेक्ट? हे इमॅजिनेशनवरती अवलंबून आहे. हे फक्त मी असं ठेवतोय. या एचे कॉर्डिनेट्स बोला 0 4, बीचे कॉर्डिनेट्स 4 0 आणि ए बी मी जॉईन करतो. येस. आता काय बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस. लोकस म्हणजे असा कुठला तरी एखादा मार्ग असेल, पाथ असेल, तो मार्ग मी डॉटेड लाईनने काहीतरी काढतो. डॉटेड लाईन काढला, याला काहीतरी एल असं नाव द्या, ह्याच्यावर एखादा पॉईंट पी घेऊया, पी ऑफ एक्स वाय, हे जॉईन करा, हे जॉईन करा, बस एवढंच तुम्ही दाखवायचं आहे. ओके. ज्यांना डायग्रॅम काढायचे असेल ते नाही, आणि मग तुमच्या लक्षात येईल हे अंतर आहे, हे अंतर आहे, त्याचा विचार करायला पाहिजे. ओके. एक्झाम्पल सुरू होताना आपण स्टार्टिंग कशी सुरुवात करतो सांगा. लेट पी ऑफ एक्स वाय बी एनी पॉईंट ऑन द लोकस. बघा, लेट पी ऑफ एक्स वाय बी एनी पॉइंट ऑन द काय लोकस. बरोबर का? एनी पॉइंट ऑन द लोकस. पुढं जॉमेट्रिक कंडिशन इज, जॉमेट्रिक किंवा जॉमेट्रिकल कंडिशन काय म्हटलं तरी चालेल. जॉमेट्रिकल कंडिशन इज काय? जॉमेट्रिक कंडिशन शोधत बसू नका, दिलेले असते इथं बघा, तीच उचलून घ्यायची. पी ए स्क्वेअर मायनस पी बी स्क्वेअर इक्वल टू 0. बरोबर आहे? हे झाले जॉमेट्रिकल कंडिशन. आता ह्याचं रूपांतर कशात करायचं आहे? अल्जेब्रामध्ये. पण काय करा, हे पी बी स्क्वेअर फक्त इकडं शिफ्ट करा. बरोबर का? मग काय होणार आहे? पी ए स्क्वेअर मायनस सॉरी पी ए स्क्वेअर इक्वल टू पी बी स्क्वेअर. आता आपणाला पी एसाठी डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. पी इथं दिसतोय, ए इथं दिसतोय, डिस्टन्स फॉर्म्युला वापरणं आता सहज शक्य आहे. पहिल्यांदा पी एसाठी डिस्टन्स फॉर्म्युला वापरला तर त्याचा विचार तोपर्यंत इथपर्यंत लिहा. याच्या पुढचा पार्ट काय बोर्डवरती दिसणार नाही आहे. अगोदर इथंपर्यंत लिहा, रिमेनिंग पार्ट आपण थोड्याच वेळात एक्सप्लेन करूया. बघा जरा, आपण इथंपर्यंत आलो आहे की पी ए स्क्वेअर इक्वल टू काय? पी बी स्क्वेअर. ओके. या स्वरूपातले याच्या अगोदर असले एक्झाम्पल झालेले आहेत, फक्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बघा पी ए डायग्रॅममध्ये बघा, पी ए कुठं आहे? इथं पी, आणि इथं डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया. बघा बरं, एक्स पहिला नंबर एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 0, वाय मायनस किती? 4 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर का? पुढं इज इक्वल टू, इथं पी बी स्क्वेअर दिसतंय बघा डायग्राममध्ये. बघा पी बी, इथं पी आणि इकडं बी आहे. एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सपान्शन आता करूया. एक्स स्क्वेअर बोला. आता एक्स मायनस 0, मायनस 0 म्हणजे घ्यायची गरज नाही, फक्त एक्स स्क्वेअर राहणार आहे. पुन्हा त्याचं एक्सपान्शन अजिबात होणार, फक्त एक्स स्क्वेअर. लक्षात ठेवा. इथं प्लस वाय स्क्वेअर मायनस 4 वायची डबल 8 वाय प्लस 16. दिस इज इक्वल टू याचं एक्सपान्शन एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 प्लस काय इथं फक्त वाय स्क्वेअर. इथं 0ची गरज नाही. आता लेफ्ट साईडला आणि राईट साईडला काय रूल वापरावे मागच्या लेक्चरला सांगितले. या बाजूला काय राहायला पाहिजे? फक्त 0. हे सगळे टर्म्स या बाजूला शिफ्ट करा. पण हे आणताना हे एक्स स्क्वेअर आणि इकडे एक्स स्क्वेअरच्या शेजारी एक्स स्क्वेअर येणार आहे, 0 होणार आहे, ते राहायची गरज नाही. बरं, एक्स स्क्वेअरची टर्म अजिबात राहत नाही. मग राहणार कुठले टर्म? आता वाय स्क्वेअरची, एक्स वायची टर्म इथं कुठंही नाही. आता वाय स्क्वेअरची टर्म, ही वाय स्क्वेअर इकडं आहे ना, इकडं तेही कट होईल. हे बघा, हे सुद्धा कट होणारच आहे, समान आहेत. तिकडून इकडं आणलं तरी ते
झिरो होणार आहे. नंतर बघा, नंतर एक्स टर्म लिहायची असते, आहेत आणा इकडं 8x, निगेटिव्ह इकडं आल्यानंतर काय होणार आहे प्लस, इथं प्लस 8 नाही मायनस 8y, 16 आणि 16 हे सुद्धा कट होणार आहे, इक्वल टू काय 0. आता एक्सचा कोएफिशियंट किती आहे 8, वायचा कोएफिशियंट 8च आहे आणि इकडं तरी 0 आहे, समान कोएफिशियंट येतोय आणि दोन्ही नंबर 8च्या पाड्यात आहेत. 8 ना, मग तो 8 नंबर 2च्या पाड्यामध्ये आहे, 4च्या पाड्यामध्ये आहे, 8च्या पाड्यामध्ये आहे. सगळ्यात मोठा नंबर कुठला 8. 8नं दोन्ही बाजूला डिवाईड करायचं, 2नं डिवाईड केलं की हरकत नाही, पुन्हा राहणार आहे, पुन्हा 2नं डिवाईड करायला पुन्हा राहणार आहे. एवढं खेळत बसण्यापेक्षा काय मोठा नंबर कुठला 8, डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 8. इथं म्हणूया डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 8. सो एक्स मायनस वाय इक्वल टू काय 0. आणि अशा रीतीनं हे जे रूल आलेलं आहे, दिस इज इक्वेशन ऑफ लोकस. दिस इज इक्वेशन ऑफ लोकस. लिहून घ्या बरं चला हे. ओके, आपण आतापर्यंत इक्वेशन ऑफ लोकस शोधून झालेलं आहे. आता आपण नवीन पॉईंट कुठला सुरू करतो, शिफ्ट ऑफ ओरिजिन. आता शिफ्ट ऑफ ओरिजिनचा अर्थ बघा, ओरिजिन आहे ना, एक्स ॲक्सिस काढलेला असतो, वाय ॲक्सिस काढलेला असतो, त्याचा जो ओरिजिनची जागा बदलायची. बघा ही नवीन कन्सेप्ट तुम्ही बघताय, शिफ्ट ऑफ ओरिजिन म्हणजे काय करायचं जरा बारकाईनं बघा. हा आपण एक्स ॲक्सिस घेतला किंवा आपण इथं व्यवस्थित बघा जरा, दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस म्हटल्यानंतर तुम्हाला नंबर माहीत आहेत, 1 इथं 2 इथं 3 इथं 4. सेम वे -1 -2 -3 इथं 1 2 3 4 इथं काहीतरी 5 घेऊया. वाय ॲक्सिसवर या बाजूला -1 -2 -3 इथं काय -4. ओके, आता एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवरती मी काय करतो, एक पॉईंट इथं घेतो. बघा बरं याचा कोऑर्डिनेट्स काय असेल, ऑब्झर्व करा बरं. या 4च्या समोर आहे, इकडे किती आहे 5, म्हणजे इथं 4 आणि काय आहे 5. 4 आणि 5 हे कुणाचे कोऑर्डिनेट झाले, या पीचे. आता विचार करा, समजा एक्स ॲक्सिसच काढला नसता मी, तर पीची जागा सांगता आली नसती, बरोबर. आणि वाय ॲक्सिस काढला नसता तर ते सुद्धा सांगता आलं नसतं. फक्त बोर्डच्या सरफेसवरती पी पॉईंट फक्त घेतलं आहे, पण परफेक्ट लोकेशन जे आहे नाही सांगता आलं असतं. एखाद्या पॉईंटचं परफेक्ट लोकेशन, व्यवस्थित स्थान सांगण्यासाठी एक्स ॲक्सिसची गरज असते आणि त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या वाय ॲक्सिसची गरज असते. मग मात्र सांगू शकतो की या पी हा पॉईंट कसा आहे, तर आपण सांगणार आहे हे एवढं डिस्टन्स, या एक्स ॲक्सिसपासून एवढं डिस्टन्स. आता या 2 प्रकार आहे. तुम्ही स्कूल लेवलला असताना कोऑर्डिनेट कसे शोधायचे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी तुमच्या टीचर्सनी आपापल्या पद्धतीनं सांगितलेलं असतं. हे 4च्या समोर असं सांगितलेलं असतं आणि 5च्या समोर समोर बघायची तुम्हाला सवय असते, त्यामुळे सोपं वाटतं, हे लय सोपं आहे. पण त्याचा अर्थ काय, पी हा 4च्या समोर आहे हे समजण्यासाठी ठीक आहे, पण त्याचा अर्थ काय, तर पी हा पॉईंट एक्स ॲक्सिसपासून एवढ्या अंतरावर आहे, हे एवढ्या अंतरावर आहे. समोरचं ते बाजूला ठेवा शब्द तो. मग हे अंतर इथं लिहिलं आहे का, नाही. मग हे अंतर बघा, आज हे अंतर समान आहे बघा, इकडं आणि हे अंतर इथं दिसतं. किती आहे हे अंतर
बोला पटकन. 5. आणि हे 5 या ठिकाणी लिहायचं. लक्षात ठेवा जरा, हे जे 5 आहे ते काही शोसाठी ठेवलेलं नाही. हे 5 म्हणजे ह्याच्या समोर आहे म्हणून 5 लिहिलं, अजिबात नाही. तर पी हा पॉईंट एक्स ॲक्सिसपासून तेवढ्या डिस्टन्सवरती आहे असा प्रश्न विचारला जातो. डिस्टन्स ऑफ द पी फ्रॉम एक्स ॲक्सिसपासूनचं या पॉईंटचं डिस्टन्स काय आलं इथं, वाय. म्हणजे किती आहे, 5 आहे ना ते. म्हणजे हा एक्स कोऑर्डिनेट आणि हा वाय कोऑर्डिनेट. इथून पुढे लक्षात ठेवा, एखादा पॉईंट कुठलाही पॉईंट असू द्या, त्याचं एक्स ॲक्सिसपासूनचं अंतर काय असा प्रश्न जर विचारला त्याचं उत्तर काय देणार, वाय कोऑर्डिनेट. अगदी बरोबर आहे, हे वाय कोऑर्डिनेट सांगत असतं. आता दुसरा पॉईंट, हा जो पॉईंट पी आहे हा वाय ॲक्सिसपासून इथून किती अंतरावर आहे, तर हे अंतर इथं कुठंच कळत नाही. खाली बघा बरं, इथं कळतंय. किती अंतर आहे, 1 2 3, हे 4 अंतर आहे. म्हणजे हे सुद्धा 4 आहे, ते पहिल्या ठिकाणी लिहा. ज्याला एक्स कोऑर्डिनेट म्हणतात त्याचा अर्थ काय सांगायचं, मग सगळ्यांना सांगतं हे एक्स कोऑर्डिनेट अमुक अमुक आहे. त्याचा अर्थ काय, तर ते फक्त अंतर मोजण्यासाठी, डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस अँड डिस्टन्स फ्रॉम, बस एवढाच अर्थ आहे. समजा मी इथं उभा आहे, तर मी तुम्हाला प्रश्न विचारला एक्स ॲक्सिसपासून किती अंतरावर आहे, तर 5 सांगायचं. हा पॉईंट वाय ॲक्सिसपासून किती अंतरावर आहे, तर किती, 4. अजून एक सांगतो, एक हा पी पॉईंट जरा बाजूला घेतो. काय लिहिलं इथं, 4 आणि काय 5. याला काय म्हणतात बोला, एक्स कोऑर्डिनेट. सगळ्यांना माहीत आहे याला काय म्हणतात, वाय कोऑर्डिनेट. हा एक्स कोऑर्डिनेट आहे ना, याला अजून एक नाव आहे वेगळं. एक्स कोऑर्डिनेट ठीक आहे, सगळ्यांना माहीत आहे. अजून एक नाव कुठलाही सांगू शकता, अब्सेसा. काय म्हणायचं, अब्सेसा. प्रश्न असू शकतो, राईट द अब्सेसा ऑफ दिस पॉईंट. आता अब्सेसाचा अर्थच कुणाला माहीत म्हटल्यानंतर असं बावरल्यासारखं बघायचं ना, हे कुठलं आलं म्हणा शब्द, तोच आहे. काय अब्सेसा म्हणजे काय, एक्स कोऑर्डिनेटला म्हटलं जातं अब्सेसा. आणि हे जे आहे ना, हे 5 त्याला म्हटलं जातं ऑर्डिनेट. काय म्हणायचं, ऑर्डिनेट. हे नवीन 2 शब्द तुम्हाला बघायला मिळालेले आहेत. अब्सेसा शब्द बघायला मिळाला आणि काय, हां, मग मी काय करतो इथे एक्स लिहितो आणि काय वाय. अशा पॉईंटमध्ये एक्स वाय काय घेतलं, कारण इथे इन्फायनाईट पॉईंट्स असतात पैकी हे. तर एक्स इज द अब्सेसा, वाय इज द ऑर्डिनेट. कधी कधी आता ह्याच्या अगोदर आपण लोकस बघत होतो. सम ऑफ, बघा लोकस इक्वेशन मला सांगायचं आहे सगळ्यांनी, पटकन विचार न करता फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये सांगायचं आहे. तसा विचार केला तर भरपूर विचार असतो. मग ते लेट पी ऑफ एक्स वाय एनी पॉईंट ऑन द लख, जॉमेट्रिक कंडिशन इज अल्जेब्राइक फॉर्म करा, ते भरपूर वेळ लागतो. बरोबर आहे. बघा मी काय सांगतोय, सम ऑफ अब्सेसा अँड ऑर्डिनेट इज 10. बघा मी प्रश्न काय वापरला आहे, सम ऑफ, सम म्हणजे SUM म्हणजे ॲडिशन. सम ऑफ अब्सेसा, अब्सेसा शब्द उच्चारला की लक्षात पाहिजे, सरांना एक्सेस म्हणायचं आहे. सम ऑफ अब्सेसा अँड ऑर्डिनेट. ऑर्डिनेट म्हणजे काय, वाय इज, आपण 10 घेऊया. हां सांगा, अगदी बरोबर, एक्स प्लस वाय इक्वल टू 10. हे तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे. लक्षात आलं का. द इक्वेशन, बघा प्रश्न कसा असतो, द इक्वेशन ऑफ लोकस, इक्वेशन ऑफ लोकस इफ द कंडिशन इज सम ऑफ, बघा सम ऑफ अब्सेसा अँड ऑर्डिनेट इज 10. आत्ता तुम्ही उत्तर सांगितलं. समजा वेगळा प्रश्न विचारला, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अब्सेसा अँड ऑर्डिनेट इज 10, म्हणजे काय, बरोबर आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10. बरोबर आहे. What is the equation of locus if the condition is abscissa is equal to ordinate? X equal to y, correct. X equal to, बघा मी काय कंडिशन काय सांगितलं की abscissa equal to ordinate. आता मला सांगा x ला इकडे शिफ्ट करा बरं, काय होईल, x minus y equal to
आणि आठवतं का ह्याच्या अगोदरचं एक्झाम्पल शेवटची स्टेप आलेलं होतं, दिस इज, हे असलं आवडतं वाक्य लिहिलं होतं शेवटी. काय लिहिलं होतं? दिस इज इक्वेशन ऑफ लोकस. डिवायडिंग थ्रू आउट बाय 8 केलं ना, असलं झालं होतं ना. असं आलं म्हणजे असं आहे, म्हणजे अपसेसा इज इक्वल टू, अपसेसा इज इक्वल टू काय? ऑर्डिनेट. असाही वेगळा प्रश्न असू शकतो. ओके, येस. आता आपण तुम्हाला आत्ताच्या डिस्कशनमधून बेसिक नॉलेज काय मिळालं? हे ऑर्डिनेट, अपसेसा आणि ऑर्डिनेट हे 2 शब्द तुम्हाला नवीन ऐकायला मिळाले. आता मी काय करतो, 4 आणि 5 सगळ्यांनी इथं लक्ष द्या जरा. हे 4 आहे आणि इथं 5 आहे. आता आपला जो पॉईंट काय बघा, शिफ्ट ऑफ काय? ओरिजिन. आता ओरिजिनची जागा बदलायची आहे, ओरिजिनचं शिफ्टिंग करायचं आहे. म्हणजे काय करायचं बघा, माझ्या आता हा जो पेन आहे तो एक्स ॲक्सिस जरा, हा वाय ॲक्सिस बघा बरं, प्लस साईन दिसलं का? एक्स ॲक्सिस आणि काय वाय ॲक्सिस. त्याचा मी ज्या जागेवर धरलं आहे तो ओरिजिन आहे. जरा मी असं ठेवतो बघा, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. आता शिफ्ट ऑफ ओरिजिन, ओरिजिनची जागा बदला. मला वाटलं की ओरिजिनची जागा इथं घेऊया, बघा इथं घेतो, 3च्या समोर आणि इकडं, बरोबर का? बघा मी हा पेन उचलतो, पेन म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस उचललो, बघा उचलल्यावरती एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस सगळ्यांना दिसतं इथं आहे, पण मॅथमॅटिक्स हे सगळे इमॅजिनेशनवरती आहे बरं का. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस उचलला आणि तो इथं ठेवला. काय म्हणते लक्षात आलं का? आता मी एक्स ॲक्सिस जागा बदलल्या, वाय ॲक्सिसची जागा बदल, नवीन ॲक्सिस ते दिसायला लागले. बघा इकडे जाड जरा काढतो जरा. हा एक्स होता ना, हा एक्स डॅश माना. हा ओ होता ना, याला ओ डॅश माना. हा वाय होता ना, याला वाय डॅश माना. हे नवीन ॲक्सिस तयार झाले. पण नवीन ॲक्सिस ठेवताना जरा थोडीशी काळजी घ्या. समजा मी असं उचलून असं इथं ठेवलं, असं गरगर फिरवत बसलो नाही, असं इकडं फिरवलं का? तसं नाही, मी ठेवताना असंच अलगट ठेवलं आहे. कोणती काळजी घेतली माहिती आहे का? ह्या ॲक्सिसला हा ॲक्सिस पॅरलल, ह्या मूळच्या ॲक्सिसला नवीन ॲक्सिस पॅरलल, बरोबर का? ओरिजिनल आपला ॲक्सिस आहे ना, त्याला हा पेन पॅरलल झाला पाहिजे. समजा असा पेन फिरवला असतात, हे असं वर खाली झाला असता, तसं आगाऊपणा करायचं नाही. एक्स ॲक्सिसला एक्स ॲक्सिस पॅरलल आणि काय वाय ॲक्सिसला वाय ॲक्सिस पॅरलल. आपण ओरिजिनची जागा बदलली, बरोबर आहे? तुम्ही कसं ह्या बेंचवर उठून तिकडे बसता, जागा बदलली, शिफ्ट ऑफ ओरिजिन, तसं ओरिजिनची जागा बदलली. ठीक आहे, बदलल्यानंतर पुन्हा आपल्या नवीन नियमानुसार 1 2 3 लिहायला सुरुवात करूया. डिस्टन्स केवढा आहे बघा, एवढा 1 2 3 4, तसं बोला. इथं काय येईल 1, इकडं वरती सुद्धा इथं 1, इथं 2, इथं 3, असे. आता लिहायला वेळ नाही, इकडं या पद्धतीने इन्फायनाईटपर्यंत जावा. आणि इथं सुद्धा वरती सुद्धा असे नंबर लिहिता येतील. पण आपल्याला नवीन एक्स ॲक्सिस मिळाला, नवीन वाय ॲक्सिस मिळाला. पण हे सगळं जरी आदला बदल केली असली तर मूळचा पी पॉईंट हाय त्या जागेवरतीच आहे, बरोबर का? मग आता समजा तुम्ही इथं उचलून इथं गेला तर पीचे नवीन जे ओरिजिनल पॉईंट आहे ना 4 आणि 5 ते राहणार नाहीत. काय होणार आहेत? नवीन पॉईंट येणार. बघा बरं, आता समजा पी न खाली बघावर कोण आहे इकडं 1, करेक्ट. इकडं कोण आहे? आणि ह्याला म्हटलं जातं न्यू कोऑर्डिनेट्स. आणि हे जे आहे ना ओल्ड कोऑर्डिनेट्स. आणि ओरिजिन कुठं नेऊन ठेवला आहे? ओरिजिन कुठं नेऊन ठेवला आहे? बघ इथं कुठं होता 0 0, तो उचलून इथं ठेवला ना, त्याचे कोऑर्डिनेट्स खाली बघा. इथं कोण आहे 3, इकडं कोण आहे ओरिजिन. उचलून बघा, हा ओरिजिन उचलून या नवीन जागेवर ठेवला, त्याला 0 0 म्हणू नका. तर याच्या 3च्या समोर, याच्या 4च्या 3 4, समजलं? आता या सगळ्यातून डिस्कशनमधून मी सांगतोय ते फक्त पॉईंट हायलाईट करा. मूळ ओरिजिन या जागेवर होता, या जागेवर असताना पीचे ओरिजिनल कोऑर्डिनेट होते 4 आणि 5, बरोबर का? मी तर लिहितो पहिला पॉईंट बघा, ओल्ड कोऑर्डिनेट्स 4 आणि काय
5. नंतर काय न्यू कोऑर्डिनेट्स कुणाचे? त्याच पॉईंटचे, वेगळे नाही. नवीन आले काय 1 1. का 1 1 आलं तुम्हाला पुरावा दाखवला आहे. पण हे 1 1 का आले? त्याचं कारण हा ओरिजिन नेऊन इथं जवळ ठेवला आहे, बरोबर का? त्यामुळं इथला म्हणूया ओरिजिन ज्या जागेवर नेऊन ठेवला शिफ्ट ऑफ ओरिजिन म्हणूया, बरोबर आहे का? शिफ्ट किंवा न्यू कोऑर्डिनेट्स ऑफ काय म्हणूया ओरिजिन. काय म्हणणार सांगा? 3 आणि काय 4. मला जे सांगायचं आहे सांगून झालेलं आहे, पण प्रत्येक एक्झाम्पल विचारल्यानंतर एवढा सगळा विचार करायचा का? तर अजिबात नाही. एखादा कोऑर्डिनेट असे ओरिजिनची जागा बदलल्यामुळे ओल्ड न्यू आणि ओरिजिन जिथं नेला एवढंच फक्त लक्षात ठेवा. तरीसुद्धा या प्रश्नांची उत्तरं कमी वेळेत देता येतात बरं का. CETला प्रश्न असतो बरं का, ओरिजिनची जागा बदलून आपण या जाग्यावर ठेवलेलं आहे. ओरिजिन इज शिफ्टेड टू द पॉईंट 3 4. मी जे बोलतोय ना ते आत्ताच्या एक्झाम्पलशी रिलेटेड. ओरिजिन इज शिफ्टेड टू द पॉईंट 3 4. फाइंड न्यू कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट 4 5. 1 1 आलं ना उत्तर, काढलं की 1 1 उत्तर. आता हे सगळं एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस अंतर मोजून 1 1 काढला तुम्ही, पण एक्झाममध्ये ह्या काही सेकंदामध्ये उत्तर द्यायची असतात. ती कशी द्यायची तिकडं बघा जरा. मला सांगा, हे 3 इथले नंबर बघा, हे 4 1 आणि 3 ह्यातलं रिलेशन काय येते का बघा बरं. पहिल्या नंबरकडे लक्ष द्या जरा. आपणाला प्रश्न काय? फाइंड न्यू कोऑर्डिनेट, म्हणजे ह्याचे उत्तर हे 1 1 कसं आलं. मी 1 1 वरती हात ठेवतोय बरं का कसं 1 1 आलं? तर यामधून हा मायनस, 4 मधून 3 मायनस किती आला? पटकन उत्तर आलं. आणि या 5 मधून हे 4 मायनस, चला उत्तर तयार. लक्षात आलं का? जो बी तुम्हाला प्रश्न विचारला असेल आणि CET मल्टिपल चॉईस क्वेश्चननं उत्तर द्यायचे असतील तर अशी डायग्राम न काढता काय करायचं, इथं असणारा पीचा कोऑर्डिनेट त्याच्यातून हा ओरिजिन जिथं नेऊन ठेवला आहे ते मायनस करायचं, बरोबर आहे का? या 4 मधून हे मायनस केलं आणि या 5 मधून हे 4 मायनस केलं, नवीन कोऑर्डिनेट मिळतात. आता इन जनरल रूल कसा असेल त्याच्याविषयी बघूया. आता सगळ्यांनी लक्ष ठेवा जरा. हा जे ओल्ड कोऑर्डिनेट आहेत की नाही ते स्मॉल एक्स आणि स्मॉल वाय मानायचे. लक्षात आलं का? पीचे कोऑर्डिनेट 4 5 वगैरे मानत बसू नका. काही जण विद्यार्थी म्हणतील मग हा पी पण इकडं काय घेतला नाही, इकडं काय घेतला नाही, इथं काय घेतलं नाही. कुठंही घ्या, सगळ्यांसाठी नियम तोच. त्याला काय म्हटलं? एक्स आणि वाय, बरोबर आहे. आता जे नवीन कोऑर्डिनेट येत आहेत हे 1 1 त्याला मानायचं कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय. कॅपिटल एक्स कॅपिटल वाय आर न्यू कोऑर्डिनेट्स. आणि ओरिजिन आहे ना, ओरिजिन ज्या जाग्यावर नेऊन ठेवणार आहे त्याला फक्त HK मानायचं बरं का. H आणि K काय मानायचं, का मानायचं असलं भांडत बसायचं नाही. हे तुम्हाला सोपं वाटण्यासाठी सांगतोय. नाही पुस्तकात बरंच काय काय सांगितलं. एक्स डॅश म्हणायला सांगितलंय, इथं डॅश म्हणायला सांगितलं. अगोदर एक्स म्हणजे काय वाय म्हणजे काय कळणं झालं तर डॅश काय कळणार आहे. तर आपलं स्मॉल एक्स कॅपिटल एक्स, स्मॉल वाय कॅपिटल वाय, ओके. आणि हे इथं मी चेंजेस करतो. ओल्ड कॉर्डिनेटला 4 5 च्या ऐवजी काय नाव दिलं आहे आपण बोला, स्मॉल एक्स वाय, बरोबर आहे. न्यू कॉर्डिनेटला कॅपिटल एक्स आणि काय कॅपिटल वाय. आणि नवीन न्यू कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन जिथं नेऊन ठेवला आहे H आणि K. आणि या तिन्ही मधलं असणारं रिलेशन मगाशी तुम्ही मला सांगितलंय बरं का. कसं कसं केलं तुम्ही? हां, एक्स मायनस इक्वल टू कॅपिटल एक्स. बघा नवीन रूल तयार झाला का. आणि इकडं
स्मॉल वाय हां मायनस के इक्वल टू कॅपिटल वाय. लक्षात आलं का? हे झाले नवीन फॉर्म्युले. ओल्ड, न्यू आणि ओरिजिन जिथं नेऊन ठेवला त्यातलं रिलेशन सांगणारा. आणि काही ना ह्या जो फॉर्म्युला सुद्धा लक्षात राहत नाही. अजून तुम्हाला सांगतो काय करायचं. यशला उचला तिकडं घ्या. सांगा स्मॉल एक्स इक्वल टू कॅपिटल एक्स प्लस एच. कुठंही निगेटिव्ह दिसत नाही. फॉर्म्युला लक्षात ठेवा बघा. पॉझिटिव्ह दिसतंय हां. आणि स्मॉल वाय इक्वल टू कॅपिटल वाय प्लस के. ओके. हे दोन नवीन इक्वेशन मिळाली. आणि हे काय कुठले इक्वेशन सांगतायत. रिलेशन बिटवीन ओल्ड कोऑर्डिनेट काय अजून काय न्यू कोऑर्डिनेट अँड द कोऑर्डिनेट्स वेअर ओरिजिन इज शिफ्टेड. बरं आता मगाशी 4मधून 3मधून बरंच तुम्ही मायनस केलं तर खरोखर मायनस का करायचं. काय मी सांगितलं म्हणून करायचं का. तसं करू नका. त्याचं कारण सांगतो मायनस का करायचं ते बघा जरा. मग ते इथं येईल. इथं मगाशी आपण काय घेतलं आता हे सगळं लिहिलेलं आहे बरं का. आता मी काय सांगतोय बघा. ओरिजिनल इथे कोऑर्डिनेट काय होते सांगा. 4 आणि काय 5. ह्याचा अर्थ कळाला. बघा जरा इकडे इकडे खाली बघा. इकडं या 4चे इथं बघा इथं 4 आहे. हे अंतर किती आलं सांगा टोटल 4 ना. हे अंतर 4 ते इथं आहे. आणि हे दुसरं किती आहे 5. बघा हे डिस्टन्स. हे अंतर किती आहे बघा. हे 4 आहे म्हणजे हे सुद्धा 4. हे सगळं अंतर किती आहे 5. म्हणजे हे सगळं डिस्टन्स किती. व्यवस्थित समजावून घ्या. म्हणजे मगाशी ते सबट्रॅक्शन का केली ते कळेल. फॉर्म्युले कसं निर्माण झालेत ते. आता ह्याचं काम संपलं. ओरिजिन शिफ्ट केल्यामुळं काय बदल झालेत त्याचा विचार करा. बघा इथं गेलो आपण आता. हां हे अंतर किती आहे सांगा 1. इथून इथपर्यंत अंतर किती आहे हां इथून इथपर्यंत किती आहे 1. आता मला सांगा ह्या असाच ॲक्सिस खाली वाढवला. नवीन ॲक्सिस असाच खाली वाढवला तर इथं 1 इथे सगळे 1 1 1 1 1 म्हणजे इथं 1च येणार नाही एवढा भाग. बरोबर का. आणि इथं सुद्धा इथं किती आहे 1 1 1. इथं सुद्धा एवढं अंतर किती 1. आता सांगा इथून इथपर्यंत सगळं अंतर किती आहे दिसतंय बघा इथं 5. पैकी हा किती आहे 1. राहिलं किती हा एवढं अंतर बघा 4. मग हा 4 हा आणि हा 1 4 आणि 1 किती ॲडिशन केली. बघा हे ॲडिशन कॅपिटल याला ज्याला एक्स म्हणताय ते आणि याच ॲडिशन केली. तसं तर इथं बघा इथून इथपर्यंत हा 1 भाग आणि इथून इथपर्यंत हे किती भाग आहेत 3. हे 3 आणि हे राहिलेलं 1 4. एक्स ॲक्सिसवरची बघा हे आहे आणि वाय ॲक्सिसवरची ॲडिशन इथं दाखवली. किंवा दुसरा नियम बघा. समजा तुम्ही इथून इथपर्यंत चालत गेला किती अंतर कवर केला 3. इथून इथपर्यंत गेला किती झालं अजून 1 4. म्हणजे टोटल किती हे बघा इथलं 3 आणि इथलं 1 4. टोटल डिस्टन्स 4 लिहिलेलंच आहे. इकडं बघा समजा तुम्ही इथून इथपर्यंत चालत गेला किती अंतर झालं 4. इथं वरचं 1 किती 5. टोटल डिस्टन्स 5 आहेच. फक्त बिटवीननेस प्रॉपर्टी आहे ना तीच फक्त प्रॉपर्टी इथं वापरलेली आहे. ओके. एक्झाममध्ये अशी डायग्रॅम अजिबात काढायची नसते. फक्त रिलेशन काय असेल ते फक्त लिहायचं असतं. आता मी थोडक्यात हे पुसून टाकणार आहे. शॉर्टकट जे ह्यातली समरी काय एक्झाम्पल सोडवण्यासाठी उपयोग होईल अशी समरी काय ते मी फक्त काढणार आहे आणि ते तुम्हाला लिहायला देणार आहे. बघा जरा मी आता काय करतोय बघा. इथं आपण एक्स ॲक्सिस घेतला इथं वाय ॲक्सिस घेतला. इथं पॉईंट घेतो पी. त्याचे कॉर्डिनेट सांगा एक्स वाय. हा ओरिजिन आहे. इथं एक्स ॲक्सिस आणि इथं काय वाय ॲक्सिस. आता ओरिजिनची जागा बदलली. या जागेवर घेऊया त्याला ओ डॅश म्हणूया. इथं नवीन ॲक्सिस तयार झाले.
बरोबर आहे. एक्स डॅश इकडं काय वाय डॅश, आणि ओरिजिन ज्या जागेवर नेऊन ठेवले त्याला नेहमी काय म्हणायचं, मग काय सांगितलंय एच के, वेगळं मानायचं नाही, एच के मानायचं. आणि इथं पीचे पी डॅश मानूया कॅपिटल एक्स आणि काय कॅपिटल वाय. बस एवढीच डायग्रॅम आहे. बरोबर का. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसची ओरिजिन उचलून जागा बदलली, पी पॉईंट हलवलेला नाही. लक्षात आलं. आणि त्यातलं रिलेशन इथं लिहिलं बघा, ओल्ड कोऑर्डिनेट काय, न्यू कोऑर्डिनेट काय, ओरिजिन कुठं नेऊन ठेवला, एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि हे रिलेशन असं व्हायला लागलं आहे, ज्यांना हे अवघड वाटतं त्याने असं लक्षात ठेवा, स्मॉल एक्स इज इक्वल टू कॅपिटल एक्स प्लस एच आणि स्मॉल वाय इज इक्वल टू कॅपिटल वाय प्लस के. हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा तेही सांगतो. बघा मी एचवरती हात ठेवतो, काय दिसलं मग तुम्हाला, स्मॉल एक्स इक्वल टू म्हणजे काय ओल्ड कोऑर्डिनेट इक्वल टू काय न्यू कोऑर्डिनेट. इकडे मी वायवर त्या केवरती हात ठेवतो, बोला ओल्ड कोऑर्डिनेट इक्वल टू, पण ओरिजिनची जागा बदलली ना, ओरिजिन ज्या जागेवर नेऊन ठेवला त्याचे कोऑर्डिनेट एच के, इकडं एच माना इकडं के माना. हा एच हा एक्स ॲक्सिससाठी असतो आणि के हा वाय ॲक्सिससाठी असतो. लक्षात आलं. तर आता तुम्ही काय करा, शिफ्ट ऑफ ओरिजिन म्हणा, ही डायग्रॅम काढा आणि शेजारी जे दिसतं हे रिमार्कमेबल पॉईंट ते लिहून घ्या. हे आपण रिलेशन बिटवीन ओल्ड कोऑर्डिनेट, न्यू कोऑर्डिनेट्स अँड द न्यू पोझिशन ऑफ ओरिजिन हे आपण बघत आहे. इथं आपण म्हणूया रिलेशन बिटवीन ओल्ड अँड न्यू कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट, असं हे हेडिंग बघितलेलं आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं हे फॉर्म्युला आपण शोधून काढलेले आहेत. आता हे झाल्यानंतर याच्यावर आधारित असणारे आपण काय बघणार आहोत, नंतर यावर आधारित एक्झाम्पल कशी सॉल्व करायची ते आपण बघणार आहोत. ठीक आहे.